हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अचिव्हर्स करिअर अकॅडमी. याच्यामध्ये आपण 9वा चॅप्टर घेतोय जो की सामाजिक आरोग्य नावाचा. ठीक आहे. आता सामाजिक आरोग्य नावाचा चॅप्टर ज्यावेळेस आपण घेतोय या चॅप्टरमध्ये तुम्हाला माहिती असेल सामाजिक आरोग्य कसं जपासलं. आपण वारंवार आपल्या मोठ्या लोकांकडून वगैरे आपण ऐकलेलं आहे सामाजिक आरोग्य जोपासणं गरजेचं असतं वगैरे, हे की नाही. तर आपण तेच आरोग्य सामाजिक आरोग्य आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. सामाजिक आरोग्य ताणतणाव व्यवस्थापन आणि सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे काही घटक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कार्य करत असतात. तर पहा, तुमच्या वडिलांकडून किंवा वडीलधाऱ्यांकडून तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की घराबाहेर पडून इतरांमध्ये नातेवाईकांमध्ये मिसळा. ओके. आता बघा, तुम्हाला बेटा सांगतो, तुमच्या सोसायटीमध्ये एखादा माणूस असा असतो जो की कुणामध्येच मिसळत नाही. ठीक आहे. त्याला देणं घेणंच नाही कुणाचं. मग हे सामाजिक आरोग्य त्यानं जपतोय का? थोडक्यात नाही बेटा. मग त्यानं सोशलिस्ट बिहेवियर त्याचं नाही. सोसायटीमध्ये त्यानं मिळून मिसळून राहत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला नेहमी सांगितलं जातं इतरांमध्ये नातेवाईकांमध्ये मिसळा. तसंच मैदानी खेळ खेळा तुम्ही. ठीक आहे. आज आपण खेळतोय का मैदानी खेळ? ठीक आहे. सतत दूरदर्शन, फोन, इंटरनेट यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका. का? कारण तुम्हाला मैदानी खेळ खेळल्याच्या नंतर थोडंसं फिजिकली सुद्धा तुम्ही फिट होऊ शकता. आणि हेच म्हणतो आपण सामाजिक आरोग्य. ओके. खूप सोपं आहे बेटा. परत बघा, तुमच्या वयाच्या सर्वच मुलामुलींना घरोघरी असा सल्ला का देत असतात? तर असा सल्ला तुम्ही फिजिकली फिटनेस तुमचे मेंटेन राहावं, तसंच तुम्ही वैचारिकदृष्ट्या सदृढ व्हावं. ओके. यासाठी हे सल्ला तुम्हाला देत असतात. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपली जीवनशैली काहीशी बदललेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःच्या दैनंदिन कामकाजात किंवा आवडीच्या उद्योगात व्यग्र आहे. तसंच शारीरिकदृष्ट्या हे कितीपत योग्य आहे? ओके. हा एक क्वेश्चन मार्क तुम्हाला दिलेला आहे. तर पहा बेटा, जे काही प्रत्येक व्यक्ती आहे आपल्या दैनंदिन, आता बघा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे लोक, अरे कोण कुणाचं नसतंय. ओके. म्हणजे त्याने काय करतात, नातेवाईकांना पाहुण्यांना वगैरे वेळ देतात का? ते नाहीत देत. का? आणि त्याने तेच त्यांच्या जीवनशैलीमध्ये व्यस्त आहेत. म्हणजे त्यांचा जो जॉब आहे तो जॉबच्या व्यतिरिक्त त्यांनी टाईम कुणालाही देत नाहीत. ठीक आहे. म्हणजे हे कितीपत योग्य आहे? तुमच्या शारीरिकदृष्ट्या कितीपत योग्य आहे? तुम्ही कंटाळवाणं तुमचं बोरिंग लाईफ तुम्ही जगायला लागलात. ओके. हेच तुम्हाला या पाठामध्ये शिकायचं आहे. कशी जिंदगी जगायचं आहे, जी ले आपली जिंदगी. ओके. आधीच्या इयत्तामध्ये आपण शारीरिक आरोग्य, स्वच्छता, निरोगी राहण्याचे महत्त्व यांचा अभ्यास केला आहे. पण आरोग्याची व्याप्ती तिथेच पूर्ण होत नाही. आरोग्य म्हणजे नेमकं काय हे आपण या पाठामध्ये इत्यंभूत माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आरोग्य फक्त एक, आरोग्याची व्याप्ती खूप मोठी आहे बेटा. आरोग्य हे मेंटली आरोग्य असू शकतं. ओके. मानसिक आरोग्य, आपलं स्वास्थ्य चांगलं राहणं गरजेचं आहे. तसंच फिजिकल स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहणं गरजेचं आहे. तसंच आपण विचाराने सुद्धा चांगले राहणे गरजेचं असते. म्हणजे मानसिक आरोग्य म्हणजे आरोग्याची व्याप्ती ही खूप मोठी आहे. ठीक आहे. तुमच्या वर्गात मित्रमैत्रिणींचे आठवडाभर तुम्ही काय करायचं आहे, निरीक्षण करायचे आणि त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण करायचं आहे. ठीक आहे. आता वेगवेगळे गट कोणते नेमकं, तर तुम्ही बघायचं वर्गामध्ये आपले मित्र हे सर्वांशी बोलणारे आहेत का? आता काही जण असतात बघा, सगळ्यासोबतच बोलत असतात, सगळेजण त्यांचे फ्रेंड असतात. ओके. भरपूर बोलतात त्याने. काही जण असतात उगं कामापुरतं बोलतात, गच बशा, आहे की नाही, कामापुरतं बोलतात. तसंच अजिबात न बोलणारे, त्याने काय उगा आहे, कुणाला बोलत नाही, काय थंडगार मामला आहे त्याचा. ओके. त्यानं कुणालाही बोलत नाही, अजिबात न बोलणारे. बघा, वरील प्रकारातील विद्यार्थ्यांचे मित्रमैत्रिणींचे तुम्ही कोण आहात, म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या गटामध्ये कोणत्या गटात बसतात हे तुम्हाला ओळखायचं बेटा. ओके. याची तुम्ही नोंद घ्या. तुम्ही स्वतः वरीलपैकी कोणत्या गटामध्ये आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे आणि ओळखायचं आहे तुम्ही कुठले आहात, कोणत्या गटातले आहात. ओके.
तर पहा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो की सामाजिक आरोग्याशी रिलेटेड आहे. सामाजिक आरोग्य नेमकं काय आहे आपण एकदम असं डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके, सामाजिक आरोग्य नेमकं कशाला म्हणायचं, सोशल हेल्थ कशाला म्हणायचं, खाली काही घटक दिलेले आहेत, सामाजिक आरोग्यावर काम करणारे काही घटक आहेत जे की आपण बघणार आहोत. सामाजिक आरोग्य कधी तुमचं चांगलं आहे असं आपण समजतो. ओके, सामाजिक आरोग्य कधी चांगलं आहे, ज्यावेळेस तुमचं चांगल्या पद्धतीने एज्युकेशन झालेलं असेल, शिक्षण झालेलं असेल, तुमच्यापाशी बक्कळ असा पैसा पाहिजे आहे की नाही, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही उद्याने म्हणजे तुम्ही बाग बगीच्यामध्ये फिरतात, उद्याने म्हणजे तुमच्याकडे भरपूर सारं असं मोकळे हवा आहे जगण्यासाठी, आजूबाजूला सामाजिक आणि भौतिक परिस्थिती तयार झालेली आहे तुमच्या. ओके, उगं एकलटक्क जीवन तुम्ही जगणं झालं कुठतरी आता बाहेर कुठतर पडल्याने, ओके, गावाच्या बाहेर असं टाकून दिल्याने तुम्ही राहणं झालं, सगळ्या माणसामध्ये मिक्स होऊन राहिलं. तसंच परिसराचे सामाजिक वातावरण चांगलं आहे, कुठल्या झोपडपट्टीमध्ये म्हणा किंवा कुठेतरी दंगा असलेल्या ठिकाणी तुम्ही राहत नाही, म्हणजे चांगलं वातावरण तुमच्या त्या सोसायटीमध्ये आहे. हे तुमच्या सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे काही घटक आहेत. ओके, तसंच पहा, तुमचं घर कुठं आहे, कोणत्या लोकेशनला आहे, हे सुद्धा तेवढंच मॅटर करते. तुम्हाला तिथं पाणी फिनी सगळं आहे का, नाहीतर उद्या आंघोळीला पाणी राहतं का नाही, तुम्ही डिस्टर्ब होताल का नाही. हां, परत तुम्ही स्वच्छतागृह वगैरे तुम्हाला आहे का. तसंच असे वेगवेगळे घटक आहेत. ओके, अवघड होतं की स्वच्छतागृह जर नसेल तुमच्याजवळ तर रोडवर बसावं लागते, बरोबर आहे. म्हणजे ह्या काही घटक जे आहेत हे तुमच्या आरोग्यावर काय करणार आहेत, एक परिणाम करणारे तुमचे घटक आहेत. तुम्हाला समजत असेल सगळ्या गोष्टी. राजकीय वातावरण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जर समजा पेपरमध्ये जर फ्लोचार्ट आला रे आला तर तुम्ही मनानं बी लिहू शकता, आहे की नाही. हां, बरोबर आहे ना. म्हणजे हे मुद्दे तुम्ही आवडीनं लिहू शकता. मैदानं वगैरे तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला कुण्या जाग्यामध्ये राहता, एकदम कॉम्पॅक्ट राहावं लावू का, कसं राहिलं, मोकळ्या अंगी राहायचं आहे ना आपल्याला, बरोबर आहे. समाजाकडून मिळणारी तुम्हाला वागणूक, अरे एक माणसं असतात बघा रोज शिव्या खात्यात कुणाच्या ना कुणाच्या, म्हणजे समाजाकडून त्याला शिव्याच मिळतात, कारण ही अवलाद तशीच असते, आहे की नाही, शिव्या खाणारी. म्हणजे ही वागणूकसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्ही मेंटली कसं होचाल, डिस्टर्ब होचाल ना, लोक मला असं सारखं सारखं काय म्हणायला लागले वगैरे. मग ह्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात सामाजिक आरोग्यावर. तसंच सामाजिक सुरक्षितता म्हणजे काय, तुम्ही किती संरक्षित आहात समाजामध्ये, ठीक आहे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. परिवहन सुविधा, तुम्हाला काय जायला गाडी घोडी पाहिजे जरा, आहे की नाही, तर तुम्हाला वाटतं की बाबा खरंच माझी लाईफ जिंदगी एकदम भारी जगलेली आहे, सामाजिक आरोग्य माझं खूप चांगलं चालू आहे. ओके, शिक्षण नोकरी व मिळणाऱ्या संधी, तुम्हाला असं वरचीवर प्रमोशन होणं वगैरे, आहे की नाही, हे जरा भारी वाटते आपल्याला, जगायला छान वाटतंय. हां, हेच बघायचं आपल्याला बेटा, काय नाही या चॅप्टरमध्ये, खूप सोपा चॅप्टर आहे. ओके, आणि तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, एकही मार्क या चॅप्टरचा जायचा नाही. ओके, सगळं तुम्हाला आलं पाहिजे. 10वीच्या एक्झाममध्ये जेवढे काही क्वेश्चन्स पडतील याच्यावरती तेवढे सगळे क्वेश्चन तुम्हाला अटेंड करायचे, एकही मार्क घालवायचं नाही. व्यक्तीच्या मूलभूत गरजांची पूर्तता काय कशाने होते, अन्न वस्त्र निवारा, औषधोपचार आणि शिक्षण वगैरे. ओके, दिले. दुसरा मुद्दा शिक्षण वगैरे दिला. ओके, पैसा नसेल तर ही जगू शकत नाही कोण बी. आम्ही कपडे घ्यायलाच पैसे नाही, ते कसं करायचं, आर्थिक स्तर बी तेवढाच पाहिजे ना आपल्याकडं, कपडे घ्यायला मग काय नागळं हिंडायचं का. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर आपण काय करू शकतो, सामाजिक आरोग्यावर जे काही घटक आहेत हे परिणाम करणारे सामाजिक आरोग्य आपण जोपासू शकतो, चांगल्या पद्धतीने जिंदगी आपण जगू शकतो. ठीक आहे बेटा, समजले सर्वांना इथंपर्यंत, सगळं समजले ना. हां, पहा पुढं आता. पहा, सॉरी, हां, सामाजिक आरोग्याशी निगडीत असलेल्या अनेक पैलूंची माहिती आपण वरी बघितली. ओके, तर एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तीशी असणारे संबंध, आता हे सुद्धा महत्त्वाचं आहे बरं का. एखादा व्यक्ती आहे, इतर व्यक्तीशी त्याचा संबंध कसा आहे, तर संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य होय. म्हणजे बघा, सामाजिक आरोग्याची छान असं
त्यानं काय केलेलं आहे, एक व्याख्या दिलेली आहे. काय म्हणते, एखाद्या व्यक्तीशी जर इतर व्यक्तीशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य होय. ओके. परत बघा, बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणे हेच सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. ओके. समजा एखादं तुम्हाला जबर अशा शिवाय देऊ लागले, उग शिवाय देऊ लागले तुम्हाला, आणि तुम्ही तिथे हसला लाव, गेलेला आहे का रे म्हणते की नाही, आहे की नाही, गेलेले केस आहे का. म्हणजे ह्या जी गोष्टी आहेत हे तुमचं अनुकूलता, तुमचे स्वतःचं वर्तन हे कसं पाहिजे, अनुकूल पाहिजे. त्याविषयी तुम्ही थोडंसं सिरियस झालं पाहिजे त्यावेळेस. का बरं शिवाय देऊ लागले बाबा ह्यानं, आहे की नाही. ओके. गेलेले केससारखं नाही करायचं. म्हणजे हे जर सामाजिक आरोग्य कसं आहे, चांगलं आहे, हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. तसंच सामाजिक आरोग्य हे उत्तम असण्यासाठी व्यक्तिमत्वातील खंबीरपणा, बघा एखादं संकट आलंय तर तुम्हाला काय करायचं आहे, चांगल्या पद्धतीने त्या संकटाला तोंड द्यायचं आहे, चांगल्या पद्धतीनं खंबीर व्हायचं आहे त्यासाठी. ठीक आहे. मग हे खंबीरपणा मित्र व नातेवाईकांचा मोठा संग्रह असणे, तसंच समान वयस्क किंवा एकटेपणाने वेळ योग्य रीतीने व्यतीत करता येणे, तसंच इतरांशी विश्वास दाखवणे, आदर, माणसाचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती इत्यादी घटक म्हणजेच काय असते, हे सामाजिक आरोग्य मानले जाते. ठीक आहे. समजायला लागले का. म्हणजे बघा, ज्यावेळेस एखादी तुम्हाला सोडून गेली, ठीक आहे, तर तुम्हाला ते सांभाळायला तुमचे मित्र असणं गरजेचं आहे. ओके. तुमचे मित्र असणं गरजेचं आहे, तुमचे नातेवाईक तुम्हाला सपोर्ट देण्याची गरजेचं आहे. ओके. असे मोठे व्यक्ती, म्हणजे एकटेपणाचा वेळ जो आहे तुमचा, हा कुठं घालवायला पाहिजे, ह्या लोकांसोबत घालवायला पाहिजे. आणि यामुळं काय होईल, तुमची मेंटॅलिटी स्टेबल राहील आणि एक सामाजिक आरोग्य हे चांगलं मानलं जाईल यामुळं. ठीक आहे. समजतं बेटा, हे कशासाठी पाहिजे एवढं सगळं. बघा, एकेकाला वाटते मला कुणाचीच गरज नाही. ओके. मग कशाला जगलायस, बरोबर आहे ना, तुला कशाचीच गरज नाही, कशाला जगतोय. ओके. सामाजिक आरोग्यावर विविध घटकांचा परिणाम होतो हे आपण पाहिलेले आहे. आपण आत्ताच पाहिलं, जे काही विविध घटक आहेत आपल्या सामाजिक आरोग्यावर परिणाम करतात. जसं की मी म्हणलं, शिक्षण आपल्या सामाजिक आरोग्यावर परिणाम करतो. जर समजा आपल्याला शिक्षण शिकलेलं नसेल, आपल्याला वाचता येत नाही, आपण अडाणी म्हणून राहतो, आहे की नाही. म्हणजे सामाजिक जीवन जगत असाल, जर समजा आपल्यापाशी चांगले कपडे नसतील तर थोडंसं ऑकवर्ड वाटते की नाही आपल्याला. एखादा मोठ्या माणसाचा पोरगा असू द्या, मोठ्या माणसाचा असू द्या, एखादा त्यानं चांगलं स्टारचे कपडे घालून पुढाऱ्यांसारखं चालत यायला आपल्यासमोर, आपल्याकडे फाटके कपडे, आपल्याला ऑकवर्ड वाटतं ना. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या सामाजिक आरोग्यावर परिणाम नक्कीच करतात बेटा. तर लक्षात घ्या, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे काही घटक आहेत. आता नेमकं काय आहे, घटक हे कोणते आहेत, सामाजिक आरोग्य का धोक्यात येतं, तर पहा, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे काही घटक आपण बघतोय. याच्यामध्ये एक घटक दिला आहे, मानसिक ताणतणाव. बघ, आज कोण नाही ताणतणावामध्ये, प्रत्येकजण ताणतणावामध्ये आहे, प्रत्येकाला वेगवेगळं टेन्शन आहे. ओके. जिंदगी कसलं जगलं त्याला माहीत नाही. ओके. उगं प्रेशर घेऊ लागले. तसंच बघा, वाढत्या लोकसंख्येबरोबरच शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळण्यातील स्पर्धा प्रचंड वाढलेल्या आहेत. प्रत्येकजण जिंदगी जगायला बघलाय, पण एवढी स्पर्धा तयार झालेली आहे, त्याला कुठतर आपण कमी हा वाटाले, टेन्शनमध्ये राहू डिप्रेशनमध्ये राहू ती. तसंच विभक्त कुटुंब पद्धती, नोकरी, व्यवसायासाठी घराबाहेर राहणारे आईवडील, अशा कारणांनीही काही मुले लहानपणापासून एकाकी होतात आणि मानसिक ताणतणावांचा सामना करतात. पहा, आईवडील सुद्धा जॉबसाठी वगैरे बाहेर जातात, दोघंही जॉब करतात. समजा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणचं, ओके, आपल्या महाराष्ट्रातलं मेट्रो सिटी आहेत. ओके. त्याने दोघंही, आई आणि पप्पा दोघं बी कामाला जातात, आणि कामाला गेल्यावर ही लेकरू एकटंच बसते गायबानं घरात. ओके. त्याला मायबापाची गुढी नाही. ओके. म्हणजे हे जे आहे त्याला एकटं पडल्यासारखं वाटणं वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मानसिक ताणतणाव देणाऱ्या गोष्टी आहेत. पैसा सगळं आहे असंच लोकांना वाटतं, पण ह्या ज्या काही जीवनोपयोगी गोष्टी आहेत हे आपण मिस करतोय थोडक्यात. ओके. काही घरामध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिले जाते. हो, दिले जाते.
काही घरांमध्ये मुलांना स्वातंत्र्य दिलं जाते, हिंड मोकाट उगा कुठे पण, ओके. अशा पद्धतीने त्यांना स्वातंत्र्य असतं. पण मुलींवरती अनेक बंधने घातली जातात, बरोबर आहे, घातली जातात. कारण मुलगी ही मुलगी आहे, पोरग ही पोरगा आहे. पोरग उगा वळू सोडला बाहेर, हिंडते बोंबलत, पुरीला बोंबलत कसं हिंडू देतात घरचे, हे की नाही. ह्या काही गोष्टी आहेत ज्यामुळं मुलींना असं वाटतं की बाबा त्याला म्हणजे फिरू देतात, मला म्हणजे डांबून ठेवल्यात घरात. म्हणजे हे जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांना स्वैर स्वातंत्र्य आहे हे न दिल्याचं कारण वाटतं मुलींना, आणि त्यांना मुलांना दिल्याचं कारण वाटतं. त्यामुळे सुद्धा काही गोष्टी घडत असतात आणि मानसिक खच्चीकरण मुलींचं सुद्धा होत असते. घरातील कामे करण्यातून मुलांना सूट असते. म्हणजे हे मुलं घरी कामामध्ये मम्मीला वगैरे मदत करायचं नाही, ती करायचं सगळं कोण, मुलींनी करायचे. आणि मुलांना काय करायचं, हिंडायचं बोंबलत उगं बाहेर, ठीक आहे. तसंच बघा, सवय हवी म्हणून असे कामे करावीच लागतात मुलींना, तर मुलांना ह्याचं काय बंधन नाही. एवढंच काय, ताजे उरलेले अन्न, शाळेचे माध्यम याबाबतही एकाच घरातील भाऊ बहिणीमध्ये भेदभाव केला जातो. बघा, भावाला पोरगा आहे, शिकवलं पाहिजे, मग ह्याला घालतात CBSEला, ह्याला घालतात जिल्हा परिषदला. म्हणजे अशा गोष्टीसुद्धा, असे भेदभावसुद्धा तिथं होत असतात. तसा करू नका, अशा अर्थाच्या उद्बोधक जाहिराती आपण पाहिल्या आहात, ओके. हे सुद्धा तुम्ही जाहिराती पाहिला. अशा आपण जाहिराती सोडा रे, हे आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बघितलेलं असतंय, ठीक आहे. भेदभाव तुमच्या आमच्या सर्वांच्या घरामध्ये होत असतात, ओके. त्यामुळे सुद्धा मानसिक खच्चीकरण होतं. समाजात ही कुमारवयीन मुलींना चेष्टा मस्करी, छेडछाड, विनयभंग अशा विनाकारण दिलेल्या त्रासांचा सामना करावा लागतो. म्हणजे बघा, जर समजा एखादी मुलगी 18 वर्षाच्या वरी, म्हणजे 12वीला आहे, 10वीला आहे, ओके. समाजामधले जे काही ढोमकावळे आहेत ते काय करतात, तिला काहीतरी छेडछाड करतात त्या मुलीला, ओके. त्याच्यावर विनयभंग, विनाकारण दिलेले काही त्रास तिला, ओके, टॉन्ट मारणे, कमेंट करणे त्याच्यावर. यामुळे सुद्धा त्यांना काय करावं लागतं, या स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावांची समस्या भेडसावते, ओके. म्हणजे मुलींना शिक्षण देणे, म्हणजे मुलींनी शिकायचं नाही, असं एक समाजाची भावना आहे, ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे, ह्या असमानतेमुळे काय होणार आहे, ताणतणाव मुलींचा वाढलेला आहे. आणि सुसाईड्स आत्महत्येचं प्रमाणसुद्धा वाढायला लागलं आहे, ठीक आहे. हे कारण एवढंच आहे, कारण आजच्या लेकराला सोसत बी नाही, ठीक आहे. आजच्या लेकराला सोसत नाही आणि सहन पण होत नाही, ठीक आहे. परत पहा, समाजातील वाढती अव्यवस्था, गुन्हेगारी, हिंसा यामुळे हल्ली प्रत्येकालाच ताणतणाव सहन करावे लागत आहे. समाजामध्ये अव्यवस्था आता म्हणजे कसलंही व्यवस्था नाही, ओके. कोण कुणाला बी माराले, हिंसा वाढले, गुन्हेगारी वाढले. त्याचवेळी जर समजा जलद व सोपे उत्पन्नाचे साधन अशा दृष्टिकोनातून याकडे पाहणारे अपवृत्तींना बळी पडतात. म्हणजे पहा, अबे एखाद्याचं घर भागणं झालं, ओके, एखाद्याला शिकले, लय बक्कल शिकले, तर त्याला नोकरी नाही, तर त्याचं घर भागणार. मग काय करणार आहे तो, मग असं काहीतरी जलद आणि सोपं उत्पादन मिळवण्याचं काम करणार आहे. मग त्यानं गांजा विकल, ओके, त्यानं ड्रग विकल, म्हणजे अशा काही बी गोष्टी त्यानं करते. आणि त्यामुळं काय होणार आहे, ह्यानं प्रवृत्तीला बळी पडतो व त्या व्यवस्थेचा एक भाग होऊन शकतात हे मुलंसुद्धा, ठीक आहे. आणि हे मुलं ज्यावेळेस ह्या व्यवस्थेचा भाग होतात त्यावेळेस आपले जे काही भारतातला जो सुजान असा युवक आहे हा काय होणार आहे, आतंकवादी होऊ शकते, काय बी होऊ शकते, ठीक आहे. परत बघा, सामाजिक आरोग्याचा हा घातक दुष्परिणाम आहे. आणि हा दुष्परिणाम हा सगळ्यात घातक दुष्परिणाम आहे, जे की चांगल्या वळणाला लावायचं सोडून हे कसं होणार आहे, वाईट मार्गाला जातं. ते सामाजिक जीवनातला हा सगळ्यात घातक दुष्परिणाम आहे, ठीक आहे. सर्वांना समजते बेटा. परत पहा,
दुसरा एक मुद्दा आहे जो की सर्वात महत्त्वाचा आहे. ओके, सर्वात महत्त्वाचा व्यसनाधीनता, ॲडिक्शन. ओके, व्यसनाधीनता तुम्ही बघितलं असताल, आता मी पण बघतो बरं का, मी पण बघतो. छोटे छोटे मुलं आहेत 8, 9, 10चे, 8वी 9वी 10वीला शेंबडे पोरं. ओके, सिगरेट ओढतात. ओके, सुपाऱ्या खातात. म्हणजे ह्याचं कारण काय नेमकं? त्याला कोणीतरी शिकवलेलं आहे. सामाजिक त्यांचा मधलं जे पर्यावरण आहे, त्यांचं वातावरण जे आहे त्याला तसं मिळतंय. मित्र वगैरे तसे मिळाले असतील बेवडे. ओके, त्यामुळं त्यांची जी मानसिकता आहे ही मानसिकता कशी झाली आहे? त्या लेवलची झालेली आहे. आणि त्याने स्वतःला एक व्यसन लावून घेतलं आणि ह्या व्यसनाधीनतेमुळे सुद्धा मुलांमध्ये वैचारिक पातळी ही घसरलेली आहे. ओके, कुमारवयीन मुलामुलींमध्ये समन्वयकांचा प्रभाव खूप जास्त असतो. बघा, एकमेकांचं त्याने छान ऐकतात, लवकर ऐकतात. एकमेकांच्या मित्राचं बरं वाईट त्यांना कळत नाही, पण एकदम लवकर ऐकतात ते. ठीक आहे, त्यांना आपल्या मित्रानं सांगितले म्हणजे भारी सांगितले असं वाटते. ठीक आहे, पालक असो शिक्षक असो यांनी दिलेल्या सल्ल्यापेक्षा मित्रमैत्रिणीबरोबर जास्त काळ राहणे, त्यांच्या बऱ्या वाईट सवयींचे अनुकरण करणे हे त्यांना योग्य वाटत असते. म्हणजे समजा एखादा टग्या हा जर समजा सिगारेट ओढणारा असेल, सुपाऱ्या खाणारा असेल, तर त्याला हे मित्रमैत्रिणीला वाटते मी बी खाऊन बघावं थोडं. ओके, थोडंसं अनुकरण करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असते. तर पुढे पहा, काही समन्वयकांचा आग्रह म्हणून, कधी उच्च राहणीमानाचे प्रतीक म्हणून. बघा, सिगरेट ओढणे म्हणजे एक स्टँडर्ड बनलं जातं, बरोबर आहे का? म्हणजे भारी माणूस आहे ते, सिगरेट ओढतोय. एक स्टँडर्डनेस म्हणजे भारी उच्च राहणीमानाचे प्रतीक म्हणून त्यानं काय करतोय? हे आजूबाजूच्या मोठ्या लोकांचे अनुकरण करत असतो. तसंच मुलं हे लहान वयामध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट असे तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ, मद्य यांची चव पाहायला लागतात. आणि हे चव पाहतच ह्याने त्या ॲडिक्शनचे, व्यसनाधीनतेचे शिकार होत असतात. ठीक आहे, सर्वांना समजते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्या सामाजिक आरोग्याशी निगडीत आहे. ठीक आहे, परत पहा, पण अशा घातक पदार्थांची सवय पुढे त्यांचे रूपांतर कशामध्ये होते? व्यसनाधीनतेमध्ये होते. तात्पुरती नशा देणारे काही वनस्पतीजन्य अंमली पदार्थ असतात आणि काही रसायने मानवी चेतासंस्था, स्नायूसंस्था, हृदय यांच्यावर दुष्परिणाम करून त्यांची कायमस्वरूपी हानी करत असतात. म्हणजे पहा, काही जणांना टेन्शन येते. ठीक आहे, टेन्शन येते म्हणून त्यानं काय करतोय? ह्या सगळ्या गोष्टी अवलंबवतो. आणि त्यामुळं काय होणार आहे? त्याचे फुफ्फुसं खराब होणार आहेत, त्याचे फिजिकल ॲक्टिव्हिटी खराब होणार आहे, त्याचं डोकं बंद पडणार आहे, नीट चालणार नाही. ओके, आणि त्यानं स्वतः काय करायला हे बी कळणार नाही. ओके, फुफ्फुसे, कर्करोग असा रोगांना ह्याला बळी पडावा लागतो. हे आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये शिकलेलं आहोत. ओके, तसंच पहा बेटा, दुर्धर आजार, क्रॉनिक डिसीजेस. आता दुर्धर आजार तुम्हाला माहितीच आहेत. दुर्धर आजार एड्स असो, TB असो, कुष्ठरोग, त्याचबरोबर मानसिक विकृती असणाऱ्या व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्तींना सांभाळताना त्यांची योग्य प्रकारे न घेतलेली काळजी यामुळे दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येईल. वृद्धाश्रमांची संख्या वाढताना दिसून येईल. तसंच इत्यादी बाबीसुद्धा सामाजिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. बघा, मायबापाला लेकरं सांभाळू वाटणार, बघा ही बाई काय करायली आहे, हिच्या सासऱ्याला किंवा बाबी असू शकते, काय सांगता येणार पोरींचं पण. ओके, हे घराच्या बाहेर काढणे का? कारण त्यांचे विचारसरणी आत्ताच्या मॉडर्न जगामध्ये मॅच होणार झाले. ओके, त्यामुळं थोडंसं त्यांना घराच्या बाहेर काढून देणे ही सुद्धा काय आहे? विकृती स्वरूपाची एक मेंटॅलिटी, त्यांची मानसिक विकृती दिसून येते याच्यामध्ये सुद्धा. एड्स असो, TB असो, कुष्ठरोग असो, अशा लोकांना जवळ घेतलं नाही. ओके, जवळ घेतलं जात नाही का? कारण त्याच्यापासून दुसऱ्याला होईल वाटते. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे हे सगळं
आरोग्यावर परिणाम करणारे घटक म्हणून ओळखले जातात. तसंच पहा, आम्ली पदार्थ, मद्य यांच्या प्रभावामुळे जगाचे भान नसलेल्या अस्वच्छ ठिकाणी लोळत पडलेले व्यक्ती तुम्ही पाहिले आहेत का? तर सगळ्यांनी बघितलं बेटा, कुठं पुलापाशी, कुठं गटारीपाशी तोंड घालून पडलेलं राहतंय कुठं बी, आहे की नाही? म्हणजे हे काय आहे नेमकं? तर आम्ली पदार्थ, दारू फिरू पिऊन देशी, आहे की नाही, त्याला चला येत नाही, त्यानं लोळतंय. म्हणजे ह्याचा अर्थ काय? त्याचं भान कुठे गेलंय त्यालाच कळत नाही. किती भारी बघा बरं, किती छान त्यानं गटारीमध्ये लोळतंय. कोण नाव घेते का त्याचं? नाही, आहे की नाही? म्हणजे जर समजा एखादी 4 व्हीलर आली बी रस्त्याच्याकडनं पडलेल्या माणसावर, वरून जाऊ शकते. म्हणजे कुत्रं तिथे फिरत असते आणि ह्याने लोळत असते. म्हणजे हे जी गोष्टी आहेत, हे सुद्धा मानवी आरोग्यावर परिणाम करणारे घटक म्हणून इथं आपण वापरतो, पाहतो. ठीक आहे, सर्वांना इथंपर्यंत समजलं असेल? ओके. तसंच पहा, सर्वात बुद्धिमान असणाऱ्या प्राण्यांची ही दयनीय स्थिती तुम्हाला योग्य वाटते का? बघा, तिथे जनावर, कुत्रे सुद्धा लोळणं झाल्यात, तिथे ह्यानं लुळाल्या पट्या. म्हणजे याचा अर्थ ह्याची सगळ्यात हुशार असणारा बुद्धिमान प्राणी पृथ्वी तलावरचा, ह्याची दयनीय अवस्था असं बघून तुम्हाला गोड वाटते का? तर बघा, विषारी मद्य सेवनामुळे अनेकांचे मृत्यूसुद्धा होतात. म्हणजे जर समजा विषारी मद्य सेवन केलं तर मृत्यूसुद्धा झाल्याच्या बातम्या तुम्ही बघितल्या आहेत. दारू पिऊन मेलं, आहे की नाही? म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही पाहिल्या आहातच. तसंच पदार्थाच्या किण्वनाने मिसळणाऱ्या अल्कोहोल व रसायनपासून मद्य निर्मिती होत असते. पण ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने जर केलं तर तीच अल्कोहोल हे कसं बनतंय? विषारी रसायन बनतंय. आणि ह्या एकाच वेळी अनेकांनी जीवघेणी ठरतात. आणि हे कसं होतंय? बॅलरच्या बॅलर काय होतंय? हे अल्कोहोल हे विकलं जातं आणि एकाच वेळेस जेवढे पिणारे आहेत तेवढे मरू शकतात. अल्कोहोलमुळे चेतासंस्था, विशेषतः मेंदू, यकृत आणि कार्यक्षमता हे कमी होते. म्हणजे बिनकामाच्याने चलते, कामातून गेल्याने चलते माणूस. माणसाचे आयुष्यमान हे कमी होते. माणसाचं आयुष्यमान सुद्धा या गोष्टीमुळे काय होणार आहे? कमी होणार आहे. ठीक आहे. पौगंडावस्थेतील मुलांच्या मेंदूच्या वाढीला मद्यपानामुळे अडथळा येत असतो. जे काही मुलं आहेत थोडंसं वयानं चांगल्या पद्धतीने मॅच्युअर झाल्यात, लहान होते आधी, आता मॅच्युअर झाल्यात, ह्यांनी जर समजा मद्यपान केलं तर ह्यांच्या मुलाच्या मेंदूची जी वाढ आहे, हे वाढसुद्धा काय होते? कमी होते. आणि त्यामुळं मेंदूची स्मृती क्षमता, म्हणजे त्यांना विसरल्यासारखं वगैरे होणे, तसंच शिकण्याची क्षमता कमी होते. ओके. जर समजा लहान वयामध्ये जर समजा तुम्ही व्यसनाधीन झालात तर काय होणार आहे? तुमच्या मेंदूची क्षमता काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि तुम्ही कसे येडपट लोकांसारखं जगणार आहात. तसंच पहा, व्यसनी माणूस सरासर विचार करू शकत नाही. म्हणजे पहा, जो काही व्यसनी माणूस आहे त्याला अक्कल नसते, त्याला बरं वाईट कळत नसते. ठीक आहे. म्हणजे हे ना चांगल्या पद्धतीने विचार करत नाही. त्यामुळे शारीरिक अनारोग्याबरोबरच त्याला मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागते. बघा, एखादा बेवडा असू द्या, त्याला घरात किंमत असते का? नसते. कशामुळे नसते? कारण ह्या गोष्टी त्याला पटत नसतात. हे सामाजिक आरोग्यावर त्याच्या परिणाम करणार आहेत. त्याला सुद्धा चिडचिड होत असेल, मला किंमत देत नाहीत, का बरं देत नाहीत, आणि लोळत हिंडते. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा काय करतात? मॅटर करतात. समाजामध्ये जगायचं असेल तर आपलं आयुष्य कसं पाहिजे? निरोगी आणि सामाजिक आयुष्य आपलं जपायचं असेल तर सगळ्या घटकांचा विचार करणं आवश्यक आहे. समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर आपण सामाजिक बांधिलकी आपण जपली पाहिजे. ओके, धन्यवाद. इथं आपण थांबूयात. बाकीचा भाग हा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सुरू करूयात. ओके, सर्वांना लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, असे नवनवीन इंटरेस्टिंग लेक्चर्स तुमच्यासाठी घेऊन येईल. ओके, ठीक आहे. धन्यवाद.